मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कळव्यात आज संध्याकाळी 6 वाजता सभा होणार आहे। कल्याणचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंसाठी कळव्यातील 90 फीट रोडवर राज ठाकरे यांची सभा होणार आहे। सभेपूर्वी राज ठाकरे टेंभरी नाका इथल्या आनंद आश्रमात जाणार, तिथे जाऊन दिघेंना अभिवादन करणार आहेत। मंगळसूत्रासंबंधी मोदींच्या टीकेवरून संजय राऊतांनी जोरदार प्रहार केलाय। जुगारांच्या शेवटचा डाव मंगळसूत्र असतो, मोदी मोठे जुगारी आहेत असा घणाघात राऊत यांनी केला। नाशिकचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली। या प्रचार सभेला खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते। शहरातील चौक मंडई भागात ही सभा होती, मात्र त्याच वेळी मुसळधार पाऊस बरसला, त्यामुळे अखेर नेत्यांना आपली सभा आटोपती घ्यावी लागली। विशेष म्हणजे या मुसळधार पावसातही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं चिन्ह असलेली मशाल मात्र अखंड तेवत होती। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिखट सवाल विचारलाय। नेहरू गांधी परिवाराने देशासाठी दिलेल्या योगदानाच्या 1% तरी योगदान मोदींनी दिले का, असा सवाल पवारांनी मोदींना विचारलाय। मोदींनी नेहरू गांधी परिवारावरची टीका थांबवावी असं आवाहनही पवारांनी केलंय। उत्तर मध्य मुंबईतील महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांची प्रचार रॅली पार पडली। या रॅलीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे नेते शशी थरूर सहभागी झाले होते। मुंबईतील 6 पैकी 6 जागा महाविकास आघाडी जिंकणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। आरक्षणावरून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर घणाघात केलाय। आम्ही मुस्लिमांना नाही तर मुस्लिम धर्मातील जातींना आरक्षण देण्याची गॅरंटी देतोय, अशी टीका पटोलेंनी केली आहे। जातीनिहाय आरक्षणाला भाजपचा विरोध असल्याची टीकाही पटोलेंनी केली आहे। पुण्याच्या नारायणगावमधून अमोल कोल्हेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय। वाकड्यात शिराल तर बंदोबस्त करू असा इशारा अजित पवारांनी कोल्हेंना दिला होता। आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे पाहिलात, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे पहा असा थेट इशाराही त्यांनी दिलाय।